त्याच हाताने माझा आणि माझ्या बहिणीचा हात धरला होतास ना तू? एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची हा, ज्या हाताने एक मुलगी भाकऱ्या थापू शकते ना, त्याच हाताने ती तुम्हाला चोपू पण शकते. सोडू? असं कसं सोडू? माझ्या वडिलांना कशी माफी मागायला लावलीस तू? विसरलास इतक्यात? हा, अरे ज्या माणसाने तुला मदत केली त्याच्यावरच उलटलास. आम्ही सामान्य असलो म्हणून काय वाटलं तुला? गरीब आहोत पण तितकेच स्वाभिमानी आहोत. आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन आम्हालाच पायदळी तुडवायला निघालायस तू? हा, माफी मागतो मी. सगळे पैसे परत करतो. नाही, माफी तर तू मागायचीच आहेस आणि पैसेही परत करायचेस, पण ज्या कुटुंबासमोर माझ्या वडिलांचा अपमान केलास ना, त्या सगळ्यांसमोर येऊन माफी मागायची, कळलं? हो, मागतो मागतो. तुम्हाला सुद्धा मी नाही करू. आणि तू मला ओळखत नाहीस आणि मीही तुला ओळखत नाही. आणि हो, इथून पुढे मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही. जर कुठे भेटलात, कुठे पाहिलं आणि ओळख दाखवली तर तुमची ओळख कायमची पुसून टाके ना. काय नाव आहे माझं? माधव भाऊ. हो माधव भाऊ. हो माधव भाऊ. माधव भाऊ. माधव भाऊ. हो माधव भाऊ. ताई, माधव भाऊंना बोलवा ना. अहो, तुम्ही का आलात परत आता? दादाने माफी मागितली आहे ना तुमची, काय झालंय आता? सांगतो, सगळं सांगतो. ताई, बोलवा ना. बाबा, बाबा. माधव भाऊ. तुम्ही आवरा. माधव भाऊ या ना, या बसा. या. हे आता आवरून परत मारणार का? अगं थांब ना. या माधव, या सांभाळून या. या सांभाळून सांभाळून. हा, बसला. माधव भाऊ. माधव भाऊ. हो माधव भाऊ. माफ करा हो मला. प्रायश्चित करण्यासाठी आलोय मी. खरंच माफ करा. मला मोठ्या भावासारखं तुम्ही मदत करायला आला आणि मी मूर्ख बाप मुलगी यांची माया समजू शकलो. तुमच्यासारख्या देव माणसाला मी धमकी दिली, त्रास दिला. मला माफ करा.
पैसे आजोबा, हे तुमचं मेहनतीचं पैसे 2 लाख रुपये. व्याज घ्या घ्या. बघा, तुमची मुलगी माझ्या मुलीसारखी. हा, तिच्या लग्नात माझं नाही, तिचं. हा, स्वागत आहे तुमचं. चला का पाणी आण, बसा ना. नाही मॅडम, मी फार घाईत आहे. हा, हे बघा, या वर्षी आमच्या मंडळाने दसऱ्याच्या आरतीचा मान तुम्हाला द्यायचं ठरवलंय. हा, त्याची ही आमंत्रण पत्रिका. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अवश्य यायचं. आमच्या मंडळाकडून तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण. खरंच हा मान आहे आमच्यासाठी. राऊत काका, पद्मिनी काकू, हे राऊत काका आहेत. नवजीवन मंडळ नवरात्रीचा खूप मोठा उत्सव हेच ऑर्गनाईज करतात. अच्छा, आपल्याला आरतीचं आमंत्रण आहे. आम्ही जरूर येऊ, म्हणजे मी जरूर येईन. पण एक रिक्वेस्ट होती. म्हणजे मी दर्शनाला येणारच आहे, पण माझा लहान भाऊ युवराज, त्याचं लग्न ठरलंय. अरे वा. त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे की युवराज आणि आमची होणारी सून त्यांना सुद्धा मी दर्शनाला आणावं. तुम्हाला चालेल ना? अवश्य. हे काय विचारणं झालं.